माझे तुमचे वैयक्तिक दुश्मन नाही आणि दुश्मनी अधिक मला काय फरक पडत नाही. 8 वर्ष आपला आई बाप आता आमच्या आई बाप हो नका. शासनाला विनंती आहे की शासन म्हणजे आपलीच माणसं ना, आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर त्याला आपली माणसं म्हणायची का? तर अशी वेळ आली तर आम्ही विरोधात जाणार. आणि मोठी काळजी आम्ही त्याला कोणालाही हात लावत नाही. झाडांमध्ये जातीयवाद नका आणू. वृक्षवल्ली आम्हास वैरे वनचरे. संत तुकाराम महाराज म्हणतात, जे झाडी झुडपं आहेत, जे वन्य प्राणी आहेत, ते आमच्यासाठी आमचे सखे सोयरे आहेत. पण आज एकीकडे आम्ही अशा प्रकारे वृक्षतोड करत आहोत, अशा प्रकारे चांगले कर्म करत आहोत की येणाऱ्या पिढ्या आम्हाला फक्त आणि फक्त शिव्या घालतील. नाशिकमधील तपोवन येथील 1800 झाडं तोडण्याची तयारी प्रशासनाने चालवली आहे. कशासाठी तर म्हणे साधुग्रामसाठी. ज्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्र उन्हाच्या झळा सोसत असतो त्यावेळेस मात्र नाशिकचे वातावरण एकदम थंडगार असते. कशामुळे तर ते नाशिकमध्ये असलेल्या हिरवळीमुळे. आणि प्रशासन त्याच हिरवळीचा कत्तल करण्याचा प्रयत्न करत आहे. मला तर वाटतं हे साधुग्राम वगैरे एक फक्त निमित्त आहे. खऱ्या अर्थाने उद्योगपतींच्या घशामध्ये घालण्यासाठी तर ही धावपळ सुरू नाही ना, तेही लोकांच्या भावनांच्या विरोधात जाऊन. ते काहीही असो, पण जेव्हा अशा घटना घडतात त्याचा परिणाम फक्त सामान्य जनतेला भोगावा लागतो. त्यामुळे जेवढा विरोध करता येईल तेवढा विरोध या घटनेला आपण केला पाहिजे, विविध माध्यमातून केला पाहिजे. जय हिंद.